मिरजेतील काल जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यालय महापालिकेने पाडले, त्यामध्ये प्रशासनाशी संघर्ष करणाऱ्या सर्व पदाधिकारी यांचा धाडस संघटनेने सत्कार केला। मिरज शहरात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यालय महापालिकेने पोलीस बंदोबस्तात पाडले। प्रशासनाशी संघर्ष करणाऱ्या शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे, अल्पसंख्याक युवा नेते शकील पिरजादे, युनुस चाबुकस्वार तसेच महिला पदाधिकारी यांचा आज मिरजेत धाडस संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। मागील 14 वर्षापासून चंद्रकांत मैगुरे हे शिवसेनेला जागा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत। जागेच्या उतार्यावर शिवसेनेचे नाव देखील आहे, त्यामुळेच त्यांनी कार्यालय उभे केले। मात्र प्रशासनाने राजकीय दबावाखाली कार्यालय पाडल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत। त्या जागेत शिवसेनेचे कार्यालय उभे केले जाणार असून मिरज शहरातील अतिक्रमण विरोधात शिवसेना मोर्चा काढणार आहे, असा इशारा विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते यांनी दिला आहे। यावेळी धाडस संघटना मोहसिन मुल्ला, शकील पिरजादे, अनिल सातपुते, सूरज डौरी, संदीप पाटील, दिलीप नाईक, संदीप खटावकर, महादेव हुलवान, शकीरा जमादार, सुगंधा माने, सुहाना नदाब, सरोजिनी माळी, मनीषा पाटील, स्नेहल माळी हे उपस्थित होते। आज सकाळीच मला शरददादा कोळी धाडस संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा मला फोन आला, बाबा चंद्रकांत मैगुरे म्हणजे कोण, जे कडवट शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे एक शिवसेनेचं कार्यालय उभा करत असताना ज्या गद्दारांनी जे आपलं कार्यालय पाडायचा प्रयत्न केला आणि पाडलं आणि जे प्रशासन त्यांच्या पाठीशी जाऊन अतिक्रमण म्हणून आपलं कार्यालय काढलं, ते चुकीचं कृत्य केलं आणि हे सर्वसामान्य जनतेला कळालं। म्हणून या ठिकाणी जे काय माझ्याबरोबर हे सर्व शिवसैनिक आमच्या बरोबर होते, त्या सर्व शिवसैनिकाचं प्रथम मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो। असंच शिवसेनेच्या पाठीशी राहून आपण शिवसेनेचं नाव मोठं करूया आणि येणाऱ्या काळामध्ये या धाडस संघटना पण आमच्या बरोबरीनं आहे असं मी त्यांना विनंती म्हणजे आवाहन करतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहे आणि त्यांनी आमच्या पाठीशी राहू दे एवढं या ठिकाणी सांगतो। पुढची भूमिका काय आमची चर्चा झालेली आहे। जिल्हाध्यक्ष असू दे, संपर्क प्रमुख नितीनजी बानगोडे पाटील सर असू दे, बाकीचे आमच्या मिरज शहरातील सर्व नेते असू दे, शरददादा कोळी असू दे, यांच्या सर्वांच्याकडनं आमचं चर्चा झालेली आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आपलं शिवसेनेचं जे कार्यालय पाडलेलं आहे त्याच ठिकाणी आपल्या जाग्यावर शिवसेनेचं कार्यालय केलं जाईल, 100% होणार। आणि जसं आपलं कार्यालय पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेनं जसं पाडलेलं आहे त्याच पद्धतीने मिरज शहरातील सर्व अतिक्रमण काढण्याचं काम हे त्यांनी करावं असं मी त्यांना काल पण बोललोय आणि आज पण बोलणार आहे।